तर बघा कटोरीला टक्स टाकून झालेत माझा आणि ट्राय तर ना फायनली ब्लाऊज शिवून झाला आहे. आधी पण ब्लाऊज शिवलाय पण मी कधी टाकलं नव्हतं यूट्यूबला. तर आता म्हणलं टाकावं कारण माझ्याकडे ट्रायपॉड नव्हता तेव्हा मला जमत पण नव्हतं. तर आता म्हणलं चला ट्राय तरी करूया. तर आता बघा मी कटिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते. कटिंग करून घेणार आहे नंतर शिवणार आहे मी. तर मला ना आता इथपर्यंत पप बाह्याचं शिवायचं आपल्या ह्याच्यापर्यंत काय म्हणतात खोपरापर्यंत बाहीचं शिवायचं आहे. त्यामुळं बघू इकडंपर्यंत जर नाही गेलं हे इकडं सगळं भागलं आहे म्हणजे काय म्हणतात ही पट्टी कटोरी बॅक साईड फ्रंट साईड हे सगळं भागलं आहे. आता फक्त हे राहिलं आणि ह्याला मी आतल्या साईडला डबल पट्टी लावावं लागते की नाही त्यासाठी हे कापड घेतलं आहे आतनं लावायसाठी कारण हे माझ्याकडे शिल्लक होतं त्यामुळं आतलं लावायसाठी ते घेतलं आहे. तर ह्याच्यामध्ये 2 मला कटिंग करायचे होते का नाही माहीत नाही या तरी पण मॅनेज करणार कारण डबल कपडा आहे माझ्याकडं. तर जिथं आणि ते चुरगळले त्यामुळं का नाही बघा सोनून इसकडून टाकलं तोपर्यंत ते मला कटिंग करताना थोडासा त्रास होतो आहे त्यामुळं. तर चला करा कंटिन्यू व्हिडिओ. तुमच्याच कमेंट होत्या की दाखव म्हणून ब्लाऊज कटिंग करताना आणि शिवताना पण. तर चला म्हणलं ट्राय तरी करायला काही हरकत नाही या. तर चला ट्रायपॉड तुटला होता तरी पण मी फोन अडकवला होता त्याला आणि म्हटलं चला होते का तरी बघावं शूट पण नाही झालं. एक मिनिट पण थांबलं नाही लगेच फोन पडला खाली. बरं झालं तुटला वगैरे नाही झाले. बघा इथं पप आहे माझ्या आखून मी कापलं या. आता हे सगळं कट करते. हे पण इकडं आखून झाले. आधी बघितलं मी सगळं होतंय का नाहीतर असं व्हायचं की बाईच नाही बसायचे. तर झाल्यात 2 बाई झाल्या त्याच्यात आणि हे पण इकडे झाले. तर आता मी कट करून घेते. काय झालं ट्रायपॉड तुम्हाला खोटं वाटेल ट्रायपॉड कुठं टाकलं रे सोनं हां लवकर काही नाही राहिलं अक्षरशः मोबाईल खाली पडला. एक तर मोबाईलला ग्लास नाही आहे तर तुम्ही बघू शकता किती लुचू झालं आहे. मी ह्याला चिकट टेपनं चिटकवलं नाही तर काहीच हे उभं पण राहत नाही. बघा मोबाईलला वजन जर दिलं ना तरी पडतंय कारण त्या ह्याच्यात काहीच अवसानच नाही राहिलं त्यामुळे तर तुम्हाला खोटं वाटेल असं. तर चला आता कट करते मी. तर बघा कटोरीला टक्स टाकून झालेत माझा आणि ट्रायपॉड नसल्यामुळं थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. जसं थोडा भाग शिवून होईल तसं मी दाखवेलच. तर आता मी हे जॉईंट करून घेणार आहे. जे कटोरीच्या साईडचा आपला पुढचा भाग असतो ते ह्याला जॉईंट करून घेते. तर परफेक्ट आले. थोडंसं जास्त असायलाच लागतं तर आहे थोडंसं जास्त. तर चला आता हे शिवते आणि मग भेटते. ब्लाऊज कटिंग करून मी शिवून घेतलं आहे. सकाळी मी ना 12-1 वाजता बसले असेल मशनीवर. आता 3:30 वाजले त्यानं आताचं शिवून झाला आहे. आता बघा हुक काढलं तिथं लावायला तसं हुक काढलं आता. तर हुक लावून घेते आणि नंतर दाखवते. भरपूर वेळ झाला मशनीने इतका ताप दिला ना त्यात काळ्या कलरची दोरं होता ना तो खुजलेला होता म्हणजे तुटत होता सारखा लय वैताग आला होता मला. नाहीतर मशीनला तेल नसल्यामुळं भरपूर दिवस बंद पण होती. मी 1 वर्षातनं ब्लाऊज शिवला आहे. मागच्या वर्षी दिवाळीला ब्लाऊज शिवलं होतं 3 शिवलं असतील मग 3-4 तरी शिवलं असतील. त्याच्यानंतर ना आत्ता डायरेक्ट मी ब्लाऊज शिवाय घेतला आहे. तर हे बघा पप्पा शिवले तर तुम्हाला घातल्यानंतर ना कळलंच. तर ना फायनली ब्लाऊज शिवून झाला आहे आणि इतका सुंदर झाला आहे ना मला वाटलं पण नव्हतं. मी पहिल्यांदाच अशी बाहेर ट्राय केली तर जमेल असं काही गॅरंटी नव्हती पण माझ्या अपेक्षेपेक्षा छान झालं असं मला वाटते. तर मी दाखवते तुम्हाला. तर कॅमेरा इथं लावते. तर तुम्हाला दाखवायचं होतं म्हणूनसाठीच मी लगेच साडी पण घातली. तर बघू शकता पप किती सुंदर आला आहे म्हणजे जास्त नाही आहे पण थोडासा असा दिसतोय. आता इकडचं पण बघा इकडच्या पण साईडला आला आहे आणि मला एवढ्याच बाह्या शिवायच्या होत्या. थोडंसं शॉर्ट करू वाटल्या होत्या पण म्हटलं बरोबर नाही वाटणार असं छान दिसते ना. तर मला अशा ब्लाऊजची सवय लागली त्यामुळे मी असंच केलं आहे आणि गॅरंटी एक ह्या गोष्टीची नव्हती की मला एवढ्या बाह्या त्या मी जेवढं कापड आणलं होतं ना त्या पुरतील म्हणून. पण मी कसं पुरवलं जे आपली क्रॉसपट्टी असते ना इथली ते डबल करावे लागते आपल्याला. मग त्याला मी दुसरं कापड ॲड केले. तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलं आणि बॅक पण छान झाली. हे बघा मस्त बसलाय पण कुठंच काय असं नाही की ढिला झालं असं झालं तर झालं. मी फक्त 2 टिपा मारलेत. जे पहिलं आपण मारतो ती आणि दुसरं डायरेक्ट. तर परफेक्ट असं बनलंय. छान पण दिसतंय. तर तुम्ही पण सांगा जमलाय का नाही. गळा पण बघा फिनिशिंग पण बघा मस्त झाले. मला तरी आवडलाय.
दादासाहेबांना हे बाही आवडत नाही आमच्या, त्यांना वाटतं की एवढं छान वाटतं, पण असं देत. आता ही स्टाईल आहे आणि मला पण आवडतं. तर चला आता काढते आणि माझ्या कामाला लागते, कारण मला घरी आणायला कसलंच ब्लाऊज नव्हतं, त्यामुळं मी अर्जंट हे शिवायला घेतलं होतं. तर आता झालं आहे, अजून एक गुलाबी कलरचं आणेन. हे 2 ब्लाऊज असं आहेत की गुलाबी आणि काळा सगळ्यावर मॅचिंग होतं, त्यामुळे मी घेतलं होतं. आता फक्त गुलाबी कलरचं आणेन, तो पण शिवीन आणि अजून एक कापणार आहे, आज संध्याकाळी कापेल आणि उद्या परवा शिवायला लागेल, कारण आता यात्रा सुरुवात आहे. माझ्या मम्मीच्या तिकडची पण यात्रा, मावशीच्या तिकडची, मामाच्या तिकडची, माझ्या सासरची पण असते आणि असं छोटे मोठे कार्यक्रम पण होणार आहेत, ते तुम्ही पुढे बघायलाच त्यासाठी. तर सांगा मला ब्लाऊज जमला आहे का नाही नक्कीच कमेंट करून. मला तरी आवडला आहे, तुम्हाला आवडला आहे का नाही सांगा. तर चला आता कराटा आवरून घेते, थोडंसं खाते. मी सकाळी जेवले, त्याच्यावर जेवली नाही आहे. अवतार लय विचित्र झाला आहे माझा. चला तर चला आता जेवून घेते. आणि खरंच सॉरी बरं का, कारण असं झालं होतं ना, माझ्या धावपळी मला ब्लॉग टाकणं जमत नव्हतं. आज तर अक्षरशः ब्लॉग काल मी काढला आहे, एडिट करून ठेवला आहे, अपलोड पण केला आहे, पण फक्त थंबनेल आणि पब्लिक करायला किंवा टायटल द्यायसाठी राहिला आहे, म्हणूनसाठी आज आपला ब्लॉग थोडासा लेट आला आहे, तर समजून घ्या असू द्यात. तर चला आता मी हा पोशाख उतरून ठेवते, जे की तुमच्यासाठी नाही तर मी उद्या पण ट्रायल करू शकले असती, पण म्हटलं जाऊ देत, आता केलं आहे तर दाखवते. माझं डोळं कसं झालं बघा, मला काही बरं वाटत नाही आहे, काही समजा नाही, डबल दवाखान्यात जावं का नको. तर आता खाऊन घेते. मला असं मशीनला लई ताप दिला, तर आता मी फक्त कटिंग करून घेणार आहे. ह्या आहे ते माझ्याकडे अस्तर आणि ब्लाऊज, जे की माझी हिरवी साडी बघितली असेल तुम्ही, त्याच्यावरचा हा ब्लाऊज पीस आहे. तर अस्तर कटिंग केलं आहे, आता हे कटिंग करायचं राहिले, तर लवकरच हा कटिंग करेन आणि लवकरच त्याचा व्हिडिओ पण घेऊन येईल तुमच्यापर्यंत. ही बिचारी आली, झोपली, मला माहीत पण नाही झोपलेली. तिनं खाल्लं आणि जा झोप म्हणलं तर लगेच जाऊन झोपली. आज तिनं माझं ऐकलंय बरं का, अशा आणण्यासारखे वाटले. तर चला उद्यापासून आपले रेग्युलर ब्लॉग येतील. झाले आता मी मोकळे झाले, कारण घरातली कामं पण सगळे झालेत आणि मेन गोष्ट होती मला घालायला किंवा व्हिडिओ वगैरे करताना ब्लाऊज नव्हतं, त्यामुळे मलाही महत्त्वाचं होतं. हे करून घेतलं, आता काही टेन्शन नाही आहे. आता उद्यापासून रेग्युलर आपले व्हिडिओ ब्लॉग येतील. तर चला करते व्हिडिओचा एंडच, आता जेवढा आहे ना तेवढा अपलोड करून टाकणार आहे. छान दिसतोय.